योगीजी, एक काही असे आरोप आहेत जे तुम्ही लावतात, असे प्रश्न आहेत जे तुम्ही विचारता. जसं तुम्ही म्हणता, की कुटुंबवादींनी लोकांचं राशन खाल्लं. आता कुणी खाल्लं? कुणाचं राशन खाल्लं? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी सांसद गोरखपूरमधून होतो. स्वाभाविकरित्या गोरखपूरच्या जनतेच्या प्रती माझी जबाबदारी होती. डिसेंबर 16 मध्ये आणि जानेवारी 17 मध्ये उत्तर प्रदेशातील कित्येक रस्त्यावरती भुकेने मृत्यू झाले. मी गेलो होतो तिथे. त्या कुशीनगरमध्ये मी गेलो होतो. इथे तुमच्या सोनभद्रमध्ये वगैरे सुद्धा मृत्यू झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मी 2004 पासून ते 7च्या दरम्यान कुशीनगरमध्ये जेव्हा मी गेलो होतो 17 मध्ये व्हिजिट करण्यासाठी जे भुकेने मृत्यू झाले होते. माझी जी व्हिजिट होती ती काही राजकीय नव्हती, परंतु एक संवेदना होती, की बाबा भुकेने कसे आता मृत्यू होऊ शकतात आणि एक संन्यासी, एक योगीच्या नात्याने सुद्धा माझे कर्तव्य होतं, की मानवतेच्या कल्याणासाठी मी स्वतः तिथे लोकांमध्ये काम करावं. मी कुशीनगरला गेलो. मला बघून आश्चर्य वाटत होतं. मला वाटलं, की या घरांमध्ये मी तर 4 पासून ते 7 पर्यंत व्हिजिट केलं होतं. मी आता होतो त्या दरम्यान इथे. ते म्हणाले होते. मी म्हणालो, "सगळ्यांचे रेशन कार्ड बनवले गेले होते." म्हणाले, "हो." तर मी म्हणालो, "मग यांना रेशन का नाही मिळत आहे?" मी हेच विचारलं. हे बघा, जानेवारी 17ची गोष्ट आहे. तर म्हणाले, "साहेब, रेशन कार्ड यांचं तर सगळ्यांचं जप्त केलं गेलं आहे." आणि मुसर जातीची एक खूप मोठी लोकसंख्या कुशीनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्या सगळ्यांची अवस्था खूप खराब होती. असंच सोनभद्र जिल्ह्यामध्ये होतं. मी एक दिवस जेव्हा निवडणूक चालू होत्या त्यावेळी 17 मध्ये फेब्रुवारीमध्ये दिल्लीवरून रुटीन फ्लाईटने मी लखनौला येत होतो. माझा कार्यक्रम लागलेला होता निवडणुकीचा. तर एक सज्जन माझ्या बाजूला बसले. तर मी बघत होतो, वृत्तपत्र बघत होतो. तोपर्यंत त्या सज्जनने आपला परिचय मला दिला, की "मी साहेब उत्तर प्रदेशचा खाद्य सचिव आहे." तर मी खुशाली विचारली. त्याची खुशाली विचारल्यानंतर मग मी म्हणालो, की "अ, यूपीमध्ये काही रस्त्यांवरती भुकेने मृत्यू होत आहे. तुम्ही हे पाहिलं पाहिजे." ते म्हणाले, "नाही साहेब, काही मृत्यू नाही झाला. मी बघा, मी व्हिजिट केलं आहे 2 जागी आणि तुम्ही ही जी गोष्ट आहे, जी गांभीर्याने घेतली पाहिजे. त्या लोकांकडे राशन कार्ड नाही आहे, जेव्हा की आम्ही लोकांनी राशन कार्ड त्यांचे बनवले होते." मला जेव्हा मुख्यमंत्री बनवलं गेलं जेव्हा, मी शपथ घेतली. शपथ घेतल्यावर सगळ्यात पहिला आदेश दिला होता. मी म्हणालो, "प्रदेशामध्ये जितके राशन कार्ड आहेत, 1 दिवसामध्ये सगळ्या कोट्यामध्ये रेशनच्या दुकानामध्ये 1 दिवस एकत्र एका वेळी छापे मारा." आणि हे बघा, की त्यांच्याकडे किती फेक 40 लाख फेक रेशन कार्ड होते, जे गरिबांचे होते, परंतु त्यांच्या इथे होते. मग ज्यांच्याकडे जास्त मिळाले, आम्ही कारवाई केली. मग मी एक अभियान चालवलं संपूर्ण प्रदेशामध्ये आणि 1.25 करोडपेक्षा जास्त लोकांचे राशन कार्ड परत बनवले, नवीन रेशन कार्ड बनवले. हे बघा, प्रत्येक महामारीचं एक असर राहिलं आहे, जितकी लोक आजाराने मरायचे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त मृत्यू भुकेने व्हायचे. आज मी म्हणू शकतो, कोरोना कालखंडामध्ये किंवा 2017 नंतर उत्तर प्रदेशामध्ये भुकेने कुठलाच मृत्यू झाला नाहीये. कुठला मृत्यू भुकेने नाही होऊ शकत. उत्तर प्रदेश आज त्या दिशेने पुढे गेला आहे. आमची संवेदना त्या गरिबांसाठी आहे, ज्या गरिबांचे धान्य समाजवादी पार्टीच्या सरकारबरोबर त्यांचे साथीदार खात होते. मी जेव्हा कुशीनगरमध्ये गेलो, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या कुटुंबामध्ये मृत्यू झाला होता आणि बिचारे एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होते. गवताची तुटकी अशी गवताची झोपडी होती. मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हणालो, की तर मी म्हणालो, की "कसा मृत्यू झाला?" तर मी म्हणालो, की "तुमचं तर राशन कार्ड मला आठवतंय, की रेशन कार्ड तुमचं बनवलं होतं. त्यावेळी मी आलो होतो मी आंदोलन केलं होतं. खूप मोठं आंदोलन कुशीनगर जिल्ह्यामध्ये मी केलं होतं त्यावेळी." तर म्हणाले, "साहेब हो, रेशन कार्ड बनवलं होतं, परंतु आमचं रेशन कार्ड घेऊन टाकलं." मी म्हणालो, "कोणी घेतलं?" तर त्यांच्याच बाजूला समाजवादी पार्टीच्या एका अधिकाऱ्याचं घर होतं. म्हणाले, "साहेब, या लोकांनी घेतलं." तर मी म्हणतो, "कसं घेतलं?" मी म्हणालो, "काय दबंग आहे?" तर म्हणाले, "समाजवादी पार्टीचा पदाधिकारी आहे. त्यांचं सरकार आहे, तर दबंग तर आहेच." हा जितका धान्याचा घोटाळा झाला 2005 मध्ये
बलिया, कोंडा आणि साधारण 1 डझन जनपथांवर 1000 करोड रुपयांचा धान्याचा घोटाळा झाला होता. समाजवादी पार्टीचं सरकार होतं तेव्हा. भुकेने तेव्हा सुद्धा मृत्यू होत होते. भुकेने 2012 पासून 17च्या दरम्यान मृत्यू होत होते. आज मी म्हणू शकतो पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम संपूर्ण देशामध्ये सगळ्यात चांगली, मी मोठ्या गर्वाने सांगू शकतो, उत्तर प्रदेशाची आमची आहे. प्रत्येक गरीबाला रेशन मिळतं आणि भारत सरकारने जेव्हा आपली टीम सुद्धा पाठवली, सगळ्यात चांगलं प्रदर्शन यूपीचंच होतं यामध्ये. मी आपल्या अनुभवाने सुद्धा तुमच्या या बोलण्याची पुष्टी करू शकतो. कारण जेव्हा लोकांशी बोलणं होतं तेव्हा सांगतात, की महिन्यामध्ये 2दा राशन बायोमेट्रिकने मिळतं आणि ते हे सुद्धा सांगतात, की जर कुणाची तक्रार असेल तर एक नंबर असेल त्यावर फोन करा आणि त्वरित त्यावर कारवाई होते. टोल फ्री नंबर आहे. आम्ही केवळ ई-पॉस मशीनच नाही लावली आहे कुठे दुकानामध्ये. त्या ई-पॉस मशीनला आम्ही आपल्या इथे व्हिडिओ वॉलशी जोडलं आहे. जर ते इथून ते तिथपर्यंत सुद्धा त्या मशीनला घेऊन कोणी गेलं तर मला अलर्ट करेल लखनौमध्ये. आणि मग तिथून इन्क्वायरी होईल की का? मशीन का हटली? काय यामध्ये आहे? टीम येते, व्हिजिट करते, बघते. कुठेतरी काहीतरी छेडछाड तर नाही झाली. आणि प्रत्येक गरजूला आम्ही तर इथवर आदेश केलेला आहे, की जर कोणी गरीब रेशन नसेल, तर तुम्ही त्याला रेशन द्या. औपचारिकता आपण नंतर पूर्ण करू. काही झालं नाही, तर तुम्ही माझ्याकडे पाठवा. मी देईन माझ्या जवळचं. परंतु उपाशी कोणीही मरणार नाही. जर कोणी भुकेने मरेल, तर जबाबदारी ठरवू कुणाची तरी. ठरवूच आपण. हे जोपर्यंत जबाबदारी ठरणार नाही, तर गरिबांचं राशन हे सगळेजण खात होते सगळे. आज कसं मिळत आहे? कोरोना कालखंडामध्ये तर म्हणजे भुकेने सगळ्यात जास्त मृत्यू आता व्हायला हवे होते. नाही झाले आणि भुकेने आभारी आहोत मृत्यू आम्ही नसतील पंतप्रधान झाले योगीजी, मोदीजींचे. पण ऑक्सिजनची कमी तर होती. हॉस्पिटलमध्ये बेड्सची कमी तर होती आणि 2 महिन्यांपर्यंत हाहाकार माजला हे होता. बघा उत्तर प्रदेशामध्ये उत्तर प्रदेश देशाच्या लोकसंख्येचे सगळ्यात मोठे राज्य आहे. 10 ते 12 दिवस ऑक्सिजनचा थोडासा क्रायसिस झाला होता. हो, आम्ही मान्य करतो असं नाहीये की झालं नाही. आणि याला पॅनिक बनवलं गेलं. जे हे पॅनिक बनवलं गेलं नसतं तर जसं होऊ शकलं असतं, की ऑक्सिजनची विद्यमान उपलब्धी होती त्याला आम्ही लोकांनी योग्य प्रकारे केलं असतं. परंतु स्थिती इतकी पॅनिक बनवली गेली, की प्रत्येक व्यक्ती स्टोअर करू लागला आपल्याकडे. ज्याला ऑक्सिजनची आवश्यकता नव्हती तो आणखी सिलेंडर आपल्या घरी ठेवत होता. आम्ही आभारी आहोत पंतप्रधान मोदीजींचे ज्यांनी एअर फोर्सच्या विमानांचा वापर त्यावेळी ऑक्सिजनसाठी आणण्या-नेण्यासाठी आणि स्पेशल ट्रेन चालवून ऑक्सिजनची पूर्ती यूपीमध्ये सुद्धा आणि देशामध्ये सुद्धा केली. आणि आज उत्तर प्रदेशाने ऑक्सिजनच्या आत्मनिर्भरतेचे ध्येय प्राप्त केले आहे. तुम्ही म्हणताय आता जर अशी देव ना करो अशी परिस्थिती आली तर? हे बघा आमच्याकडे आम्ही मागील एका वर्षांमध्ये म्हणजे 1 वर्ष सुद्धा झालं नाहीये. एप्रिलमध्ये अशा प्रकारची परिस्थिती झाली होती. आम्ही लोकांनी या दरम्यान 551 ऑक्सिजन प्लांट्स लावले आहेत यूपीमध्ये. आणि सर्वाधिक ऑक्सिजन प्लांट्स आहेत हे. यामध्ये पीएम केअरकडून आम्हाला मिळाले, CSRकडून आम्हाला मिळाले, स्टेटसुद्धा आम्ही फंडिंग करून ऑक्सिजन प्लांट्स लावले आहेत. आणि आज मी सांगू शकतो, की उत्तर प्रदेशातील प्रत्येक जनपद ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर झाला आहे आणि कुठेही कुठली अशा प्रकारची क्रायसिस नाही होणार. योगीजी, कोरोना मॅनेजमेंट तुम्ही सांगितलं, राशन झालं. मागच्या वेळी आपण बोललो होतो तर फ्री गॅस कनेक्शन उज्ज्वलाद्वारे लोकांना मिळालं. पण आजकाल मी रिपोर्ट बघतो वृत्तपत्रांमध्ये, की उत्तर प्रदेशामध्ये लाभार्थींची संख्या जास्त आहे. हे बघा पंतप्रधान मोदीजींनी देशाच्या अजेंड्याला म्हणजे जे लोक अजून सुद्धा जातीय अंकगणितामध्ये अडकलेले आहेत, की अमुक-तमुक इतकं आहे याला जोडून इतकं तर होईलच याचं नुकसान जे आहे ते बीजेपीला होईलच. मला वाटतं की ही गेल्या दिवसांची गोष्ट आहे. आज जे आहे 2014 मध्ये पंतप्रधान मोदीजींनी देशाचा संपूर्ण राजकीय अजेंडा बदलला आहे. जे आधी जाती, मत, धर्म, क्षेत्र आणि भाषेच्या आधारावर व्हायचं, आज ते विकास, गरीब कल्याण, योजना, सुरक्षा या सगळ्या मुद्द्यांना घेऊन पुढे गेला आहे. शेतकरी असो, युवक असो, महिला असो किंवा श्रमिक असो किंवा समाजातील कुठल्याही वर्गातील असो,
या सगळ्यांच्या उद्धारासाठी केलेल्या गेलेल्या कार्यावरती केंद्रित होऊन कार्यक्रम पुढे जात आहे. आणि मला वाटतं की कुठलाही वर्ग असा नसेल ज्या वर्गाच्या हितासाठी कार्य केलं गेलं नसेल. शेतकऱ्यांची तक्रार आहे ही मोकाट हो. जनावरांची. शेतात घुसतात, पीक खराब करतात, रात्रभर जागावं लागतं आणि ही गोष्ट साहजिक आहे. समाजवादी पार्टीचे लोक हे मुद्दे हे बघा, उचलतात. आम्ही लोकांनी एक संकल्प केला आहे. एक, की गोमाताला कापू देणार नाही, परंतु अन्नदाता शेतकऱ्यांचे पीक सुद्धा नष्ट होऊ दिले जाणार नाही. म्हणजे गोमाता 2017च्या आधी अवैध कत्तलखान्याच्या ताब्यात दिल्या जात होत्या. ते घेऊन जायचे, जबरदस्ती सोडून घेऊन यायचे. तस्करी व्हायची. आज मी सांगू शकतो की उत्तर प्रदेशामध्ये तस्करी होऊ शकत नाही, ना अवैध कत्तलखाने चालू होऊ शकतात. परंतु हो, यांच्यासाठी व्यवस्था असली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केला. 9 लाख गोवंश यामुळे आमच्याजवळ आहेत, जे सरकारी गोशाळांमध्ये आम्ही देखभाल करत आहोत. 1 लाख गोवंश त्यामधील असे आहेत, जे शेतकरी कुटुंबाकडे आहेत, ज्यांना आम्ही ₹900 प्रत्येक गोवंशाचे दर महिन्याला देतो. आणि मी तर म्हणेन की गोमाताची सेवा एक पुण्याचं कार्य आहे. प्राकृतिक शेतीबरोबर पंतप्रधानजींनी याला जोडण्याचं आणि येणाऱ्या काळामध्ये घरातील इंधनाची समस्या सोडवण्यामध्ये सुद्धा याचा उपयोग करणार आहेत. आम्ही लोकांनी सेवकता योजनेच्या अंतर्गत सुद्धा 1 लाख गोवंश शेतकऱ्यांना दिला आहे, ज्यामध्ये ₹900 दर महिन्याला आम्ही त्या कुटुंबाला देतो, एका गायीचे. जर एखाद्या शेतकऱ्याने 4 गायी ठेवल्या असतील तर ₹3600 दर महिन्याला आम्ही त्या कुटुंबाला उपलब्ध करून देतो. आणि एक तिसरी स्कीम यामध्ये आम्ही लोक घेऊन आलो आहोत की आमच्या निरासित गोआश्रय स्थळावरून एखादी व्यायलेली गाय कुठल्याही कुपोषित कुटुंबाला देणं, यामध्ये आम्ही गाय सुद्धा देतो आणि बरोबरच ₹900 सुद्धा प्रत्येक महिन्याला देतो. परंतु हो, त्यांचं सत्यापन करतो, तर गाय देखभाल व्यवस्थित होत आहे की नाही होते, त्यांना चारा देत आहेत की नाही देत, या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही बघतो त्यात. तर याचा व्यापक प्रभाव सुद्धा आहे आणि नाही, पण परंतु आता आम्हाला कुठे सुद्धा खूप चूक काम करायचं. झाली आहे का प्लॅनिंगमध्ये? कारण चूक प्लॅनिंगमध्ये चूक नाहीये. हे बघा, होतं काय की जेव्हा सरकार या गोष्टींबरोबर घेऊन कार्य करतं, तर एक वर्ग सुद्धा निश्चित होतो की चला, सरकार तर बघतच आहे आणि आपल्या घरी दूध पिऊन तर सोडूनच द्यावं आपण. एक वर्ग सुद्धा असा आहे की जे खूप हुशारीने हे सुद्धा कार्य करत आहे. तर आधी घरामध्ये पाळत ठेवायचे. त्यातील एक वर्ग असा सुद्धा आहे, जे बीजेपीना नुकसान पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्या गायींना सुद्धा अशावेळी बाजारामध्ये आणि शेतामध्ये मुद्दामून सोडतात. परंतु आम्ही सुद्धा ठरवलं आहे, आम्ही हे एअरटेक करणार आहेत, यामुळे जे उद्या दावा करू शकणार नाहीत. आणि मग यांना आम्ही घेऊन जाऊन आपल्या गोशाळांच्या माध्यमातून देखभाल सुद्धा करू, ऊर्जाबरोबर यांना जोडू, प्राकृतिक शेतीबरोबर सुद्धा याला जोडत आहोत. आणि खूप चांगली व्यवस्था येणाऱ्या काळात येईल. हे तर उत्तर प्रदेश तर निसर्ग आणि परमात्म्याच्या असीम कृपेचा प्रदेश आहे. काय नाही यूपीमध्ये, सगळं काही आहे. आणि सगळीकडे उत्तर प्रदेशामध्ये आम्ही लोक गोमातेची रक्षा सुद्धा करू, अन्नदाता शेतकऱ्यांचे पीक सुद्धा वाचवू आणि आम्ही ते प्राकृतिक शेतीबरोबर जोडू. एक एक गाय, प्राकृतिक शेतीची जी नवीन कॉन्सेप्ट पंतप्रधानजींनी दिली आहे आणि युनियन बजेटमध्ये त्याचा प्रस्ताव दिला आहे. एका गायीपासून एका वर्षापर्यंत 30 एकर शेतीसाठी लागणारे केमिकल आणि फर्टिलायझर्स मिळते. त्यामध्ये कुठलेही केमिकल फर्टिलायझर तुम्हाला मार्केटमधून नाही घ्यावे लागणार. गायीपासूनच सगळं काही प्राप्त होईल. आणि त्या दिशेने आम्हा लोकांची प्राकृतिक शेती पुढे जाणार आहे. मला असं वाटतं की खूप चांगले परिणाम याचे समोर येतील. तुम्ही रॅशन देता, तर अखिलेश असं म्हणतात की रॅशन बरोबर ते तूप सुद्धा देतील, मोहरीचं तेल सुद्धा देतील. जे रेशनच घेतात ते तूप कुठून देणार? जे लोक गोमातेला खाटेकाच्या ताब्यात देत होते, ते तूप आणतील कुठून? यांना विचारा, तूप तरी काय असतं, कशाला म्हणतात? म्हणजे रिफाईंड तेल आम्ही लोकांनी आपत्तीच्या वेळी द्यायला सुरुवात केली, हे लोक रेशन खाऊन घ्यायचे. आम्ही रेशन 2दा देत आहोत. आणि मी आभारी आहे पंतप्रधान मोदीजींचा. मागील 22 महिन्यांपासून 15 करोड लोकांना उत्तर प्रदेशामध्ये आणि देशामध्ये 80 करोड लोकांना ते आता फ्रीमध्ये रेशन उपलब्ध करून देत आहेत. आणि उत्तर प्रदेशचे सरकार सुद्धा त्यांच्याबरोबर जोडलेले आहे. तर महिन्यामध्ये 2दा प्रत्येक गरीबाला रेशन मिळतं. आम्ही त्यामध्ये डाळ, रिफाईंड तेल आणि मीठ सुद्धा जोडलं आहे. तर हे भारतीय जनता पार्टीच करू शकते. आता बघा,
समाजवादी पार्टी कसं करणार? हे तर त्यांच्याच तिथेच लूट माजली आहे. आधी काका पुतण्यामध्ये मारपीट होईल, विवाद होतील, ठेक्यांना घेऊन विवाद होत राहतील. ट्रान्सपरन्सी तर समाजवादी पार्टीच्या जीनचा हिस्सा नाहीच आहे. आणखी एक वचन त्यांनी दिलं आहे लॅपटॉप वाटण्याचं. मागच्या वेळी ते- सुद्धा वाटले होते या लोकांनी. किती तरुणांना दिले होते? 15 लाख तरुणांचे आले होते. आणि मला वाटतं काहीच हजारांचे गेले, बाकी सगळे गायब झाले. नाही, त्यावेळी मी मुलायम सिंगजींचं स्टेटमेंट पाहिलं होतं. ते म्हणाले होते की लॅपटॉप बंद करा, कारण यामध्ये लोक योगीजी आणि मोदीजींनाच पाहतात. हा, मग चांगली गोष्ट आहे. हे बघा, जे बघण्यायोग्य असेल तेच लोक बघतील. त्यांच्यामध्ये बघण्यासारखं काही नाही तर ते काय बघतील? हे बघा, एक रजतजी, मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट, मी तुम्हाला सांगतो. एक गुन्हेगाराला सुद्धा असं वाटत नाही की त्याचा मुलगा गुन्हेगार व्हावा. ओसामा बिन लादेनला सुद्धा वाटलं नव्हतं की त्याचा मुलगा दहशतवादी व्हावा. तर मला वाटतं की कुणालाच असं नाही वाटत हे की लॅपटॉपमध्ये त्यांच्या मुलाने किंवा बालकाने सकाळी सकाळी यांचा फोटो पाहावा. कारण पूर्ण दिवस तर नाही, पूर्ण वर्ष खराब होईल, संपूर्ण आयुष्य खराब होईल. त्यामुळे मुलायम सिंगजी जाणकार नेता आहेत आणि त्यामुळेच त्यांनी कडलमध्ये जाऊन खूप चांगलं भाषण सुद्धा केलं होतं. ते म्हणाले की बाबा, हे बघा, मी आलो आहे, तुम्हा लोकांना ज्यांना जिंकवायचं आहे जिंकवा. तुम्ही पाहिलं असेल, समाजवादी पार्टीचा एक व्यक्ती म्हणाला होता की भैयाचं नाव तरी सांगा. ते म्हणाले की बाबा, मला नाही माहित की कोण निवडणूक लढत आहे. विचार करा, म्हणजे ज्या पार्टीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होऊन गेले असतील, उमेदवाराचे वडील असतील, पूर्व राष्ट्रीय अध्यक्षाला वर्तमान राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव माहीत नसेल, विसरून जातात ते वडिलांना आजकाल. मुलाचे नाव माहीत नसेल, यांनाच तर दैन्य अवस्था म्हणतात ना. यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही. आणि मला वाटतं की या समाजवादी पार्टीची दुर्गती आली आहे. हे बघा, तुम्हाला लंकेची ती गोष्ट आठवली असेल, लंकनीची ती गोष्ट आठवते की नाही आठवते तुम्हाला? लंकनीने सुद्धा ही गोष्ट सांगितली होती. त्या हनुमानजींना असं समजायच्या की छोटा वानर आहे, मी एकदा धमकावेल तर सरळ होईल. परंतु जेव्हा बजरंग बलींनी आपलं विराट रूप दाखवलं आणि लंकनीवरती एक व्यवस्थित तिला उत्तर दिलं, तेव्हा लंकनीला समजलं की बाबा, आता माझ्या अंतिम घटका आल्या आहेत, लंका सुद्धा आता जाणार आहे. या समाजवादी पार्टीच्या लंकेची सुद्धा आता वेळ आली आहे. ज्या पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे पूर्व राष्ट्रीय अध्यक्षाला वर्तमान राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव माहीत नसेल आणि पित्याला पुत्राचं नाव माहीत नसेल, तर समजून घ्या, ती भविष्यवाणी पूर्ण होणार आहे जी त्रेतायुगात झाली होती. योगीजी, खूप खूप धन्यवाद तुमचं. इतक्या व्यस्त वेळेमधून तुम्ही टाइम काढला, प्रश्नांची उत्तरं दिली. खूप खूप आभार तुमचं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.